आजचा व्हिडिओ हा सर्व कॉम्प्युटर ऑपरेटर आणि डेटा एंट्री ऑपरेटरसाठी स्पेशल आणि खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही असे ट्रिक्स सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डेटा एंट्री करताना खूप तुम्हाला हेल्प होणार आहे आणि खूप फास्टसुद्धा तुमचे काही कामं होणार आहेत. आता बघा, आपल्याकडे काही अशा प्रकारचा डेटा आहे. सर्वात आधी तर हा डेटा जो आहे त्याला आपल्याला बॉर्डर जर लावायची असेल तर बॉर्डर कशा प्रकारे लावायची, तर आधी आपण सिलेक्ट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बॉर्डर देण्यासाठी बघा, तुम्हाला शॉर्टकट सिरीज मी तुम्हाला सांगत आहे. Alt+H+B+A एवढं तुम्ही प्रेस करा. ऑटोमॅटिकली काय झालेलं आहे, पूर्ण जो आपला डेटा होता, जेवढा सिलेक्टेड डेटा आहे त्या सगळ्या ठिकाणी काय लागलेला आहे, बॉर्डर लागलेला आहे. आता विषय आला याचं साईजचा, कशाचा फॉन्ट साईज आपल्याला जर इन्क्रीज करायचं असेल किंवा डिक्रीज करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा शॉर्टकट सिरीज मी तुम्हाला सांगतो आहे. Alt+H+F+S एवढा प्रेस करा. त्याच्यानंतर अप ॲरो किंवा डाऊन ॲरो प्रेस करा. तुमच्यासमोर साईजची लिस्ट येऊन जाणार. मग तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही इथून साईज देऊ शकता. एंटर बटन प्रेस करा. त्याच्यानंतर बघा, आपल्याला सपोज आता याची जी कॉलमची विड्थ आहे ती खूप जास्त आहे किंवा कुठे कमी जर तुम्हाला वाटत असेल, ती तुम्हाला एक्झॅक्ट ऑटोफिट जर करायची असेल तर त्यासाठी सुद्धा मी शॉर्टकट सिरीज सांगतोय. सिंपल डेटा सिलेक्ट करा. त्याच्यानंतर Alt+HOI एवढं प्रेस करा. ऑटोमॅटिकली ज्या कॉलमला जेवढं डाटा लागायचं, म्हणजे जेवढी जागा लागायला पाहिजे आहे, जेवढी विड्थ जास्त किंवा कमी असायला पाहिजे, ऑटोमॅटिकली ते होऊन जाणार. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं इकडे खाली टोटल सॅलरी दिसते आणि तुम्हाला इथे टोटल सॅलरी काढायची आहे. तर सिंपल तुम्हाला जास्त काही फॉर्म्युला वापरायची गरज नाही. अल्ट बटन प्रेस करून ठेवा, इक्वल बटन प्रेस करा आणि एंटर बटन प्रेस करा. डायरेक्टली तुमची जेवढी काही टोटल सॅलरी किंवा टोटल जे काही तुम्हाला समचा फॉर्म्युला जिथे वापरायचा आहे ऑटोमॅटिकली येऊन जाणार अल्ट इक्वल या बटनने. त्याच्यानंतर बघा, आपल्याला आता हा काय करायचं आहे, सपोज आपल्याला हेडिंग द्यायचे याला, ठीक आहे. तर हेडिंग कशा प्रकारे देणार, तर सिंपल काय करायचं, सिलेक्ट करायचं, हेडिंग कलर द्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर Alt+H एवढं प्रेस करा. तुम्हाला पाहिजे तो कलर इथून तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर त्याला हेडिंग कलरसुद्धा लागलेला आहे. आता त्याच्यानंतर बघा, आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, तर एवढ्याच जागेला प्रिंट करायचं, म्हणून मी एवढ्याच जागेला काय करायचं, आपल्याला प्रिंट एरिया सेट करायचा आहे. ठीक आहे. तर मी सिंपल डेटा सिलेक्ट करून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर Alt+PRS एवढा बटन प्रेस करा. तुमचा जो प्रिंट एरिया आहे तो ऑटोमॅटिकली सेट झालेला आहे मित्रांनो. आता प्रिंट एरिया तुम्हाला बघायचा असेल तर Ctrl+F2 एवढं बटन प्रेस करा. तुम्हाला इकडे प्रिंट एरिया म्हणजे प्रिंट प्रिव्ह्यू तुम्हाला दिसून येत आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने याला फॉन्ट साईज वगैरे सगळं तुम्हाला माहितीच आहे, ते तुम्ही करू शकता मित्रांनो. तर कशा वाटल्या ह्या छोट्याशा काही गोष्टी होत्या ज्या की खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. खूप छोट्या गोष्टी सांगितल्या मी, परंतु हे प्रत्येक डेटा एंट्री वर्कमध्ये तुम्हाला कामी येणार आहे. तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कॉम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.